आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मांत्रिकांनी त्याचं काम नीट केलं असेल ना, या वेळेला कोणतीच गडबड होता कामा नये. दगडू रावसाहेब, बोला ना रावसाहेब. तिकडचा हाल हवाला काय? एकदम उत्तम आहे साहेब. काय झालं, काल जरा जास्त झाली होती ना, म्हणून उतारा घेऊन राहिलो. मग आता उतरली असेल तर तिकडचा हाल हवाला सांगता, अपडेट देणार का तिकडचे काही? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही मला घरातला हाल हवाल विचारून राहिले होते का? नाही साहेब, एकदम उत्तम झालं. इकडे सगळं आपल्या मनासारखंच होऊन राहिलं ना. हो, त्या मांत्रिकाने त्याचा खेळ सुरू केलाय ना बाप्पा. त्या शक्तीवर त्या बाहुल्याने चांगलाच कंट्रोल मिळवलाय. भावला? कोणता भावला? अहो, तुम्हाला माहितच नाही ना. त्या मांत्रिकाचा आत्मा घरातल्या एका बाहुल्यामध्ये शिरलाय ना, आणि ती शक्ती त्या बाहुल्याच्या म्हणजे आपल्या मांत्रिकाच्या तालावर नाचून राहिली. अहो, घराचा सगळा तालच बिघडून राहिला ना. तुम्हाला सांगतो, उठता बसता तो बाहुला शक्तीकडून अशी काही धमकी करून राहिला की तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्यक्षच येऊन बघायला हवं ना. क्या बात आहे. पण तिथे कोणाला शंका तर नाही आली ना? अजिबात नाही. अहो, शंका यायचं कारणच नाही ना. हा, पण त्या रूपाला शंका आली होती. हो, तिने त्या बाहुल्याला त्या शक्ती पुढे मंत्र म्हणताना बघितलं होतं, आणि ती मैत्रिणीला सांगून राहिली होती. तिने तो व्हिडिओ पण काढला ना त्याचा. म्हणजे या मांत्रिकांनी माती खाल्लीच तर? नाही साहेब, तुम्ही पुन्हा ऐकून तर घ्या. अहो, मांत्रिकाने माती नाही खाल्ली, त्याने त्या रूपालेच माती भरवली. म्हणजे म्हणजे रूपा आहे ना, तो व्हिडिओ दाखवायला गेली मैत्रीला, पण मांत्रिकाने आपल्या मंत्र सामर्थ्याने तो व्हिडिओ बदलून टाकला. त्या मैत्रीला दुसराच व्हिडिओ दिसला. अहो, त्या मैत्रीचा त्या रूपावर विश्वासच नाही बसला. अहो, एवढंच काय, त्या रूपाचा सुद्धा आता स्वतःवर विश्वास नाही राहिला. तिने जे बघितलं ते खरं की स्वप्न असा. नाही साहेब, पण तुम्ही त्या मांत्रिकाच्या कौतुकावर शंका घेऊन राहिले होते ना, ते बरोबर नव्हतं ना. बघितलं ना, त्यानेच तर आपला शब्द पाळला आणि आता त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली. रंग दाखवायला सुरुवात केली आहे खरी, पण रंग आपल्या चेहऱ्यावरचा नाही, मैत्रीच्या चेहऱ्यावरचा उडाला पाहिजे. नाही साहेब, आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडायचा प्रश्नच नाही ना. त्या मैत्रीच्या चेहऱ्यावरचा रंगच नाही तर मैत्रीच उडणार. डायरेक्ट ढगात लिहून देतो ना. बघूया. बरं साहेब, एक विचारू का? नाही म्हणजे तिकडं सगळं ठीक आहे ना? त्या मांत्रिकाची बॉडी ठीक आहे ना? हो, करोना आणि रॉकी लक्ष ठेवून येत. अहो काय साहेब, काहून त्या कोरोनाचं नाव घेऊन राहिले तुम्ही? अहो, तो कोरोना मुलखाचा धांदरट माणूस, काहीतरी मूर्खपणा करायचा आणि होत्याचं नव्हतं होऊन जायचं. तुम्हाला ते मांत्रिक काय बोलला ते आठवतं ना? तिकडचा दिवा विझला तर इकडे आपल्या सगळ्यांच्या प्राणांचे दिवे विझतील. तुम्ही इकडची काळजी करू नका, तुम्ही फक्त तिकडची काळजी करा. आम्हाला फक्त रिझल्ट हवेत, पॉझिटिव्ह रिझल्ट. पावल्याचे किस्से नाही. या खेळाचा आणि मैत्रीचा शेवट बघायचा आहे आम्हाला. मग तो शक्तीकडून असो, त्या भावल्याकडून असो, नाहीतर तुमच्याकडून असो, आम्हाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट हवेत. आलं का लक्षात? हो 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 साहेब. नाही म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार ना. ठेवू का मग साहेब? लागा का आम्हाला. ठेवतो. उसळ एकदम भारी होती आणि मेंदू वडा तर कमाल कमाल. असा मेंदू एकदम फ्रेश झाला. आता शरीराला पण थोडं रिलॅक्स होण्याची गरज आहे. मी काय म्हणतो, थोडीशी वामक कुशकी घेऊया काय? वामक कुक्षी? तुम्हाला जी काय कुक्षी बिक्षी घ्यायची आहे ना, ती आता इथेच घ्या. आता बाहेर नका ना जाऊ. बापरे, रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. माझ्याही झोपायचंय मलाही. नीट लक्ष ठेव. नीट लक्ष ठेव. दिवा विस्ता कामा नये. दिवा विस्ता कामा नये. दिव्यात आहे ना मी काटोकाट तेल भरले.
आणि मी थोडा वेळ झोपू का? म्हणजे त्या रावसाहेबांचं ना रात्रभर मी काम करत होतो रे. माझ्याही डोळ्याला डोळा लागला नाहीये. डोळ्याला डोळा नाही लागला? हा मांत्रिक डोळ्याला डोळा लावून गाढ झोपलाय. आपण तिघही डोळ्याला डोळा लावून झोपलो ना तर डोळे जातील आपले. आणि मांत्रिक बाबाने सांगितलंय ना, दिव्यात तेल आणि डोळ्यात अंजन घालून व्यवस्थित लक्ष ठेवायचं. अहो पण लाव पहिला फोन. लाव लाव लाव. तुमचा रिचार्ज संपत नाही का हो? हा नाही, राहतो मी जागा. हा नीट लक्ष ठेव. दिव्याकडे नीट पहा, बाबा करतील तुझा स्वाहा. पहा स्वाहा. जबरदस्त जबरदस्त यमक जुळलाय. झालं? चल चल पटकन. जा जा, आराम करा. आणि मी बसतो इकडे या दिव्याची फडफड बघत. कुठे येऊन अडकलोय? आधी त्या जिवंत माणसांवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि आता या मुर्द्याची देखरेख करायला बसवलंय. आधीच्या दिव्याची फडफड आणि त्यात माझ्या जीवाची फडफड. शक्ती यावेळी हॉलमध्ये काय करते ही? अभ्यास आता एवढ्या रात्री? काय लिहिते ही? रूपा कुठे गेली? एवढ्या रात्री कुठे गेली असेल? पोर पाहूनच येते ती. शक्तीने काय ठेवलं असेल कपाटात? काहीतरी गडबड आहे, बघायला हवं. काय ठेवलं असेल तिने कपाटात? उघडून बघू का? नाही, नको.
या कपाटाला फक्त ताईसाहेबच हात लावतात. त्यांनाच जाऊन सांगते सगळं. आई आई ते ठेव आणि चल लवकर. हे आपल्या घरात चोर घुसलाय. कसं शक्य आहे? अगं हो, आपल्या लॉकर रूम मध्ये कोणतरी आहे. चल. एक मिनिट बाळा, आपल्याकडे चोरी होणं शक्य नाहीये. तुला भास झाला असेल, कारण आपल्याकडे सिक्युरिटी खूप चांगली आहे आणि या वेळेला चोरी होणं तर शक्यच नाहीये. मला भास होत नाहीये. हवं तर तू तुझ्या डोळ्यांनी बघ. चल. बरं बरं बघूया, चल. पण शक्ती काहीतरी लिहित होती, तेही एवढ्या रात्री हॉलमध्ये कोणी नसताना. तीच वस्तू तिने कपाटात ठेवलीये. पण नक्की काय ठेवलं असेल तिने? बघायला काय हरकत आहे? बघते काय आहे ते. बापरे, आपण करायला एक जावं आणि भलतंच काहीतरी व्हावं, असंच सगळं झालंय. रूपा, रूपा काय करतेस? हे काय पाहते मी? कपाट उघडं, दागिने पैसे सगळे तुझ्या हातात. चोरी करतेस तू? एक मिनिट रूपा, काय करत होतीस? काय करत होतीस? तुला पैसे हवे होते तर सांगायचं ना मला. मी स्वतः चावी दिली असती, पण असं माझ्या नकळत का पैसे घेत होतीस? आमच्या नकळत घरातनं चोरी करतेस तू. इतकी वर्ष या घरात राहिलीस, या घरातलं मीठ खाल्लंस आणि आता वासे पोखरतेस. चोरी करतेस या घरात? नाही, मी चोरी करत नव्हते. मी तर चोरी नव्हती करत, स्पष्ट दिसतंय. कपाटातनं तू हातामध्ये पैसे आणि दागिने घेऊन उभी आहेस. नाही, मी नाही काढले दागिने. नाही 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 काय? ते पैसे दागिने असेच पडले खाली आणि त्यांनी तुला बोलवलं की ये रूपा, आम्हाला उचलून घे, आणि तू अंगाई गातेस, चोरी करतेस आणि वरती मुजोरी. बाईसाहेब, मी शपथ घेऊन सांगते, मी इथे चोरी करायला आले नव्हते. कमला मावशी, अगं तू तरी सांग ना यांना, मी खरंच इथे चोरी करायला आले नव्हते. रूपा, मी काय समजावू? इथं जे सगळं दिसतंय ना, ते पुराव्यानिशी सगळं स्पष्ट दिसतंय. अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी चोरी का करेन? कशासाठी करेन? तू हे असं काय करशील असं स्वप्नातही वाटलं नाही ग रूपा. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अगं तुला जर का पैशांची गरज होती तर मग आपल्या ताईसाहेबांना सांगायचं ना. त्यांनी मोठ्या मनाने तुला पैसे दिले असते. पण तू ही चोरी. अगं मी कसं समजावू तुला? मी खरंच इथे चोरी करायला आले नव्हते. मी तर ते शक्ती. रूपा मावशी, चोरी करणं हे पाप आहे. मला वाटलं होतं बाहेरचा चोर घरात शिरलाय, पण घरातलाच चोर निघाला. मला तू खूप चांगली वाटली होतीस, पण तू तर चोर निघालीस. बास शक्ती, ह्या चोरट्या बाईला ना पोलिसांच्या हवाले केलं पाहिजे. बेड्या ठोकल्या पाहिजेत. बोलवा पोलिसांना. कोणीही आता काहीही बोलणार नाही आणि मध्ये पडणार नाहीये. अगं पण बास. ताईसाहेब, तुम्हाला खरंच असं वाटतंय मी इथे चोरी करायला आले होते? आजवर मी तुमच्या परवानगीशिवाय या कपाटाला कधीच हात लावलेला नाही. ठीक आहे, झालं गेलं ते विसरून जाऊया. कोणी या गोष्टीचा बाऊ करणार नाहीये आणि या विषयावर आता कसलीही चर्चा होणार नाही. आताही नाही आणि नंतरही नाही. आलंय का लक्षात?
कमलाई, झोपा सगळ्यांनी. गुड नाईट. ये. आता रडून काय उपयोग आहे? चूक केल्यावर रडण्यापेक्षा चूक करायच्या आधी 100 वेळा विचार करायला हवा होता. अगं तुला पैशाची नड होती ना, मग ताईसाहेबांना सांगायचंच ना तू. पण ही अशी चोरी करण्याची दुर्बुद्धी तुला कशी काय सुचली ग? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये बघ. चोरी 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 बस झालंय आता. कमला मावशी, तुमच्या डोळ्यांना जे दिसलंय ते खरं नाही अगं. वा, म्हणजे आमचा हा भ्रमच होता म्हणायचा. कमला मावशी, अगं मी त्या खोलीत चोरी करण्यासाठी गेलेच नव्हते. आणि मुळात मी चोरी का करेन? आज ओळखतेस का तू मला? तुला ओळखण्यात चूक केली असंच वाटतंय मला. कमला मावशी, अगं नको असं बोलूस. वेळ प्रसंगी पोटाला चिमटा काढून उपाशी राहिलीये मी. मेहनत करून घराला सावरलंय, पण चोरी कधीच नाही केली. पण आज प्रश्न भुकेचा नव्हता रूपा. तुझ्या वहिनीच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. तुझा आणि तुझ्या भावाचं बोलणं मी ऐकलं होतं. तुझ्या भावाला वहिनीच्या उपचारासाठी पैसे हवे होते, तो पैसे मागत होता. तर मग वहिनी साहेबांना सांगायचंच ना तू. त्यांनी अगं हसत हसत पैसे दिले असते. पण तू आज जे काही वागलीस ना, त्यामुळे वहिनी साहेब किती दुखावल्या गेले असतील हे कळणार नाही तुला. त्यांनी मोठ्या विश्वासाने या घराची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे आणि आपण त्यांचा असा विश्वासघात करायचा? कमलाई, मी शपथ घेऊन सांगते की मी कोणाचाच विश्वासघात केलेला नाहीये. मी तर शक्तीच्या मागे त्या खोलीत गेले होते. शक्तीच्या मागे? हो. शक्ती रात्री हॉलमध्ये बसून काहीतरी लिहित होती आणि मग त्या खोलीत गेली. काहीतरी गुपित आहे कमला मावशी, पण काय ते माहिती नाही. आणि ते शोधायला मी त्या खोलीत गेले आणि नको त्या अडचणीत सापडले. आता असं वाटतंय की मी गेले नसते तर बरं झालं असतं. उगीच लहान मुलीला मध्ये घेऊ नकोस. कमला मावशी, अगं माझं म्हणणं तुम्हाला कोणालाच का पटत नाहीये? आणि कसं पटवून सांगू ज्यामुळे तुमची खात्री पटेल? ताईसाहेबांना पण असंच वाटतंय मी चोरी केली. कमला मावशी, मी काही सहन करू शकते, पण चोरीचा आरोप नाही. रूपा, आम्हाला सगळ्यांना जे काही दिसलं त्याबद्दल बोललो आम्ही. त्यात आमची काही चूक? आणि नशीब समजा ताईसाहेबांचं मन खूप मोठं आहे म्हणून त्यांनी हे प्रकरण पुढे वाढू दिलं नाही. तर त्या बाईसाहेब होत्याच पोलिसात आमंत्रण द्यायला. जाऊ दे, जे झालं ते झालं. मी येते ताईसाहेबांसोबत बोलून. मी काय करायला गेले आणि काय होऊन बसले? माझा विश्वासच बसत नाहीये की रूपा असं काहीतरी करेल. ती तशी नाहीये, काहीतरी चुकतंय. चुकतंय खरं, पण तुझं रूपा मावशीने चोरी केलीये म्हणजे ती चोरच ना. तसं नाहीये बाळा. रूपाला मी इतकी वर्ष ओळखते, किती वर्ष ती आपल्याकडे काम करतेय. तिच्या स्वभावातच नाहीये ते. म्हणून माझ्या मनाला पटत नाहीये की ती असं काहीतरी करेल. एवढं स्वतःच्या डोळ्याने पाहूनही तू असं म्हणतेस? समजा तिने दागिने आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी गंभीर कारण असणार. पण मला अशी खात्री आहे की कितीही मोठं कारण असलं तरी रूपा चोरी करणार नाही. अगं पण एक मिनिट, आधी माझं ऐक. ज्यावेळी आपल्यावर हे घर सोडायची वेळ आली होती त्यावेळी रूपाने कसलाही विचार न करता स्वतःच्या घरी आपल्याला आश्रय दिला. त्यावेळी कोणीच आपल्या मदतीला धावून आलं नव्हतं. ज्यांना मी माझ्या जवळची माणसं म्हणत होते तीही माणसं नव्हती.
स्वतः उपाशी राहिली पण आपली भूक तिनं मारली नाही. स्वतःच्या ताटातला घास तिने आपल्याला दिला. ती रूपा चोरी करणार नाही. ती फक्त परिस्थितीनेच गरीब नाहीये, स्वभावानेही गरीब आहे, पण चोर नाहीये. म्हणजे तुला असं म्हणायचंय का, जी माणसं आधी कधीतरी खूप चांगली असतात नंतर वाईट वागतात त्यांना माफ करायचं? ठीक आहे, मी उद्या मोठी चूक करेन, मला माफच कराल ना? ओरडणार नाही, शिक्षा करणार नाही, रागवणार नाही, कारण की मी आधी खूप चांगली वागली आहे ना. मस्त. तसं नाहीये बाळा. माणूस म्हटलं की चूक ही घडतेच, फक्त त्या चुका करण्याची कारणं वेगवेगळी असतात. कधी कधी आजूबाजूची परिस्थिती माणसाला चूक करायला भाग पडत असते. हे बघ, मी असं म्हणत नाहीये की रूपा जे वागलीये ते बरोबर आहे, पण खरंच पैशांची गरज असल्याशिवाय. पैशांची गरज होती तर तिने सांगायला हवं होतं ना. चोरी कशाला करायला हवी होती? पुन्हा तिची पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. ए, काय बोलतेस कळतंय का तुला? रूपा कोण आहे माहितीये ना तुला? रूपा आपल्या घरातलीच एक आहे, आपल्या कुटुंबातली एक आहे. जर कुटुंबातल्या माणसांकडनं काही चूक होत असेल तर आपण त्यांना समजून घेतो ना, त्यांना एक संधी देतो की नाही? मी एकदा नीट बोलून बघते तिच्याशी. आई, तुला राग येईल पण एक खरं सांगू? सांग. घरात तू ना सगळ्यांना समान वागणूक देत नाहीस. तू ना सगळ्यांसोबत सारखा न्याय नाही करत. घरात जे आपले आहेत त्यांनी छोटीशी चूक केली त्यांना मोठी शिक्षा देतेस. आणि ही रूपा मावशी बाहेरची असूनही तिला शिक्षा का नाही? असं का? सांग ना, असं का? ही मुलगी सतत घरातल्या बाकीच्यांची बाजू का घेत बोलतीये? मान्य आहे, मी कोणालाही माफ केलं नाही, पण शक्तीचा घरातल्या कुठल्याच प्रकरणाशी कधीच संबंध आला नाही. मग ही अशी का बोलते? हल्ली प्रत्येक वेळी घरातल्यांची बाजू घेते. म्हणजे नक्कीच ही जे काही बोलतीये ते हिच्या मनात घरातलेच लोक भरत असतील तर?